डोळे बंद करू. आपण 10 मिनिटात वचनात जाणार आहोत. धन्यवाद येशू, तू आज आमच्याशी बोललेला आहे. आज आम्हाला स्पर्श केला प्रभू. आज स्तुतीच्या सिंहासनावर माझ्या देवा तू विराजमान झाला प्रभू. आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला पाहत आहे कारण तू आमच्यामध्ये आहे. तू वचन दिलं प्रभू की तुम्ही जिथे कुठे माझ्या नावाने एकत्र याल मी तुमच्यामध्ये आहे. आमच्या प्रभूने आमच्यामध्ये यावं, आमच्या देवाने आम्हाला पाहावं, आमची भक्ती ऐकावी म्हणून आम्ही एकत्र आलो. आणि आमचा हा वेळ हा व्यर्थ नाही. धन्यवाद येशू. त्या प्रभूशिवाय आपण व्यर्थ आहोत. तो प्रभू म्हटला मी तुमच्या बरोबर आहे. आई आपल्या लेकराला कधी विसरेल का? कदाचित ती विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही. मी तुमच्या अश्रू पुसेल, मी तुमचं दुःख आनंदात बदलेल, तुमच्या सर्व चिंता दूर करेल, मी तुम्हाला दीर्घ आयुष्याने तृप्त करेल. एवढंच नाही तर तू प्रभू म्हणला तरुण सिंहाला अन्नाची वाट पडेल, पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कोणत्या चांगल्या वस्तूंची वाट पडणार नाही. आज आपण यासाठी एकत्र आहोत कारण त्या देवाने आम्हाला निवडले. धन्यवाद बाप्पा. थँक्यू जीसस. एक कोरस गाऊया. तर प्रभूशिवाय आपण व्यर्थ आहोत. देवाची शांती तुमच्या जीवनात, तुमच्या मनात, तुमच्या घरात असणार आहे. धन्यवाद येशू. तुझं सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझं सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. राहू कसा मी तुझ्या विना रे, राहू कसा मी तुझ्या विना रे. माझ्या प्रभू माझ्या पित्या रे, येशू माझा तारणारा, येशू माझा प्रेमळ बाप्पा, येशू. सर्वांनी गाऊया. देवाचा स्पर्श तुम्हाला देणारा, येशू माझा प्रेमळ बाप्पा, येशू माझा. तुझे न्यारे जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझे येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. अनुभवत तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या प्रभू माझ्या पित्या रे. देवाचा स्पर्श, प्रभू तुझा स्पर्श हवा तारणारा, येशू माझा प्रेमळ बाप्पा, येशू माझा तारणारा, येशू माझा प्रेमळ बाप्पा, येशू माझा. धन्यवाद येशू. तुझे उपकार मानतो. होय माझ्या देवा. तू आमचा प्रेमळ बाप आहे. होय माझ्या प्रभू. तू आमचा प्रभू आहे, आमचा तारणारा आहे. आमेन. आता जे काही वचन घेऊ त्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवू की आपला प्रभू आपल्यामध्ये आहे. Yes. बायबलमध्ये दिलेलं आहे की जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोक जे मिस्र देशामध्ये होते, फारोच्या गुलामगिरीमध्ये होते, त्या लोकांना जेव्हा त्यांनी बाहेर काढलं, लक्षपूर्वक ऐका, गुलामगिरीतून असताना त्यांनी बाहेर काढलं त्याच्या लोकांना. आणि परमेश्वराने त्यांना असं वचन दिलं की मी तुम्हाला दूधमध वाहण्याच्या देशात घेऊन जात आहे. कुठे घेऊन जात आहे? दूधमध वाहण्याच्या देशात. 430 वर्ष हे लोक गुलामगिरीमध्ये होते. किती? 430 वर्ष.
आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं की आता मी तुम्हाला या देशातून बाहेर काढणार, कारण की ते लोक परमेश्वराला ओळखत नव्हते, त्यांना त्याचं नाव पण माहित नव्हतं. आणि बायबलमध्ये दिलंय की त्यांनी परमेश्वराचं नाव नाही घेतलं, पण जेव्हा ते गुलामात होते, त्याच्या दास्यामध्ये होते, आणि तो राजा होता, फारो राजा, तो त्यांना अशा प्रकारे त्यांच्याकडून गुलामगिरी करून घेत होता. रात्रंदिवस त्यांच्यावर कष्ट होते. ते फारोसाठी नगर बांधत होते. लक्षपूर्वक ऐका, ते फारोसाठी नगर बांधत होते, मोठ्या मोठ्या इमारती बांधत होते, महाल बांधत होते. रात्रंदिवस ते कष्ट करायचे, त्यांना थोडं सुद्धा आराम नसायचा. आणि त्यांनी आक्रोश केला त्यांच्या कष्टामुळे, आणि त्यांचा आक्रोश जो होता देवाकडे असा वर गेला. काय झालं त्यांचा आक्रोश? देवाकडे गेला. आपल्याला पाहण्यासाठी किंवा आपल्याला विश्वास येण्यासाठी देवाच्या वचनात दिले की आपण पाहूया, कारण की आपण दुसरं वचन आपलं आहे, पण काढूया आपण वचन निर्गमचा अध्याय, की त्यांचा आक्रोश देवाच्याकडे गेला. काय गेला? आक्रोश देवाकडे गेला. त्यांचं कणणं, याच्यात असं दिले त्यांचं कणणं, काय कणणं देवाने ऐकलं. निर्गमचं पुस्तक आपण काढूया आणि दुसरा अध्याय, काढलं वचन निर्गमचं पुस्तक दुसरा अध्याय. पुष्कळ दिवसांनी असे झाले की 23 वचन, निर्गम दुसरा अध्याय 23 वचन. पुष्कळ दिवसांनी असे झाले की मिस्राचा राजा मेला, तेव्हा इस्रायलच्या संतानांनी दास्यामुळे कडून आक्रोश केला, आणि दास्यामुळे त्यांची आरोळी देवाकडे गेली. त्यांनी काय केलं? कडून आक्रोश केला. काय केला? कडून आक्रोश केला. आणि त्यांची आरोळी कोणाकडे गेली? देवाकडे. एक परमेश्वर आहे, एक देव आहे, तो कडून ऐकतो, आमचा आक्रोश ऐकतो, आमची परिस्थिती पाहतो, आमचे अश्रू पाहतो, आमच्या चिंता तो पाहतो. बघा, बायबल सांगतं की दास्यांमुळे त्याने आक्रोश केला, आणि दास्यामुळे त्याने आरोळी देवाकडे केली, आणि देवाने त्यांचं कणणं ऐकलं. ए देवा, असं कणणं ऐकलं. आणि बायबल सांगतं की देवाने त्यांची आठवण केली. मग देवाने अब्रामाशी, इसाकाशी, याकोबाशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली, आणि देवाने इस्रायलच्या संतानास पाहिले, आणि देवाने त्यांच्याकडे लक्ष दिले. प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबल सांगते की परमेश्वर स्वतः खाली उतरून आला, आणि मोसेला म्हटला की माझ्या लोकांना ह्या गुलामगिरीतून सोडव, मी त्यांचा स्वतःचा देश मी त्यांना देणार आहे, जिथे ते गुलाम म्हणून राहणार नाही, स्वतःच्या देशात राहणार. आणि परमेश्वर ज्यावेळेस त्यांना त्या स्वतःच्या देशातून काढलं, त्यांनी खूप मोठ्या कठीण परिस्थितीतून त्या देशातून त्यांना बाहेर काढलं. बाहेर आले, फारो त्यांना एकतर तो राजा त्यांना जाऊच देत नव्हता. मी माझ्या लोकांना, मी ह्या गुलामाच्या दासांना जाऊ देणार नाही, ते जर गेले तर माझ्या देशामध्ये माझी गुलामगिरी कोण करेल, तो पहिल्यांदा जाऊ देत नव्हता. त्यांनी खूप अडचण आणले. बायबल सांगतं की त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने 10 चिन्ह चमत्कार केले, पाण्याचं रक्त केला, अनेक गोष्टी केल्या. फारोला म्हटलं तू जाऊ दे, नाहीतर बघ तुला ही शिक्षा होईल, तू जाऊ दे नाहीतर तुला ही शिक्षा होईल, असं म्हणता 10 शिक्षा फारोच्या देशावर आले. शेवटी फारो म्हटलं जा, एकदाच जा, तुम्ही निघून जा माझ्या देशातून. तुम्हाला माहिती, जेव्हा ते निघाले आणि पुढे काही अंतरावर जायला निघाले, परत फारोचा कळवळ आला, अरे आपण ही लोकांना जाऊ दिलंय, नाही यांना जाऊ द्यायचं नाही. परत फारोने काय केले, आपले सैन्य बिने घेतले, घोडे बिने घेतले, आणि त्यांचा पाठलाग केला. आणि ते पुढे जात असताना समुद्र आला. ते असे चालले होते, अगदी लाखो हजारो लोक चालले होते देवाने सांगितलेल्या देशामध्ये घेऊन जाण्यासाठी. मोशे त्यांचा पुढारी होता, देवाने मोशेच्या द्वारे त्यांना घेऊन चालला होता. बघा, पाठीमागे फारोचे सैन्य आणि पुढं समुद्र, पाठीमागे फारोचे सैन्य आणि पुढं समुद्र. आता बघा, देव त्यांच्या बरोबर होता. देवाला त्यांना वचनदत्त भूमीत, आशीर्वादाच्या भूमीत, त्यांच्या स्वतःच्या भूमीत घेऊन जायचं होतं, पण संकट काय त्यांना सोडायला तयार नव्हते. लक्षपूर्वक ऐका. एकतर फारो पहिले जाऊ देत नव्हता,
नंतर कुठेतरी तयार झाला, परत त्या फारोचं मन वळालं का नाही नाही मी या गुलामगिरीतून यांना सोडणार नाही. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ह्या वचनातून, सैतान जो आमचा राजा व्हायला बघतो, जो अंधकाराच्या राज्याचा अधिकारी आहे, तो आम्हाला गुलामात ठेवायला बघतोय. त्याची कधीच इच्छा नसते की आम्ही त्याच्या गुलामातून बाहेर पडावं, त्याच्या गुलामगिरीतून बाहेर पडावं. लक्षपूर्वक ऐका, त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची सेवा करावी, आम्ही पापात असावं. त्याची इच्छा आहे की आम्ही गुलामगिरीत असावं, तो जसं सांगेल तसंच आम्ही ऐकावं, अशी त्याची इच्छा असते. म्हणून तो नेहमी प्रयत्न करत असतो की जे लोक त्यांना देवाने निवडलेलं असतं त्यांना तो आपल्याकडे खेचायचा. लक्षपूर्वक ऐका, त्यांना नेहमी तो प्रयत्न करत असतो आपल्याकडे खेचायचं. अंधकारचं राज्य आणि प्रकाशाचं राज्य हे दोघांमध्ये एकमेकांमध्ये आता युद्ध चाललेलं असते. अंधकारचं राज्य म्हणतं अरे हे माझं आहे, आणि प्रकाशाचं राज्य जे देवाचं राज्य म्हणतं अरे हे माझे लोक आहे. म्हणून बायबल सांगतं की जेव्हा आम्ही विश्वासात येतो, आम्ही विश्वास ठेवून कधी कधी आजारी पडतो किंवा आमच्या जीवनात चिंता असतात, कधी टेन्शन असतं, अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, संकट येतात विश्वासात असून सुद्धा. काय तर माहिती, कारण की आम्ही देवावरचा विश्वास सोडून द्यावा. आम्ही देवावरचा विश्वास सोडून द्यावा. काय माहिती देव आहे की नाही, काय माहिती खरंच आपण विश्वास ठेवतो ते खरं आहे की नाही. पण लक्षात ठेवायचं आम्हाला की सैतान जो असतो तो आम्हाला त्याच्या राज्यात खेचण्याचा परत प्रयत्न करत असतो. जसं ह्या इस्रायल लोक जशी ती पुढे चालले होते, देवाने त्यांना वचनतत्व भूमीमध्ये घेऊन चालला होता, आणि घेऊन चाललेला असताना फारोचे सैन्य परत त्याच्या पाठीमागे आले टक 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 करत, आणि ते पुढे चालले तर असं मोठमोठा समुद्र, ते पेचाच पडले. अरे एवढं समुद्र आणि पाठीमागे वळलं तर फारोचं सैन्य आता काय करायचं, कुठं जायचं. ते आता संकटात पडले. विचार करा आता काय करायचं. आम्ही पाठीमागे जर गेलो तर फारोचं सैन्य मारून टाकतील, आणि पुढे गेलं तर समुद्र आहे, समुद्रामध्ये आम्ही बुडून जाऊ. अशा प्रकारचं संकट त्यांना आलं. मला तुम्हाला सांगायचंय, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवा, अनेक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. संकट असतील, टेन्शन असेल, चिंता असेल, निराशा असतील, अनेक विचार असतील. हे का आहे, कारण सैतानाची इच्छा नाही की तुम्ही देवाच्या राज्यात असावं. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असावं. कधी कधी तुम्ही प्रार्थनेला येऊ नये असं पण तुमची इच्छा होईल, तुमचं मन होणार नाही, तुम्हाला कंटाळा येईल, तुम्हाला बोर वाटेल, तुम्हाला सहज तुम्ही ते येणार नाही. कारण दुष्ट आत्मे नेहमी आम्हाला तयारच असतात अडवण्यासाठी. देवाच्या उपस्थितीत जाऊ नको, देवाच्या पायाजवळ बसू नको. अनेक विचार झाले, अनेक गैरसमज झाले, अनेक चुकीच्या गोष्टी आमच्या मनात झालेल्या. पण हे लक्षपूर्वक ऐका, बायबल सांगतं त्याचे जे विचार आहेत, सैतानाचे जे कपटयुक्त योजना आहेत, आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. तर बघा बायबल सांगते की समुद्र दुभगलेला, समुद्र पुढं आणि पाठीमागे सैन्य. आता काही लोक जे होते ते मोशेलाच ओरडायला लागले, ज्यांनी पुढारी होतं, ज्यांनी आणलं होतं त्यांना मिस्र देशातून बाहेर काढून, की देवाने मला सांगितले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. म्हटले मोशे आता आम्ही काय करायचं, किती मोठं संकट आलंय, मागं पण वळून गेलं तरी आम्ही मरू, आणि पुढे चालत गेलं तरी समुद्रात बुडून मरू. आता काय करू, तुझ्यामुळे आम्हाला हे संकट आले. मोशेलाच बोलायला लागले, तू आम्हाला का त्या मिस्र देशातून बाहेर काढलं, आम्ही गुलामगिरीत होतो ते बरं होतं, आम्ही होते त्या परिस्थितीमध्ये होतो ते बरं होतं, तू आम्हाला का बाहेर काढलं. मोशे म्हटलं थांबा, आणि मोशेने काय केली, फक्त प्रार्थना केली, देवा आता एवढं मोठं संकट आलंय, तू तर आम्हाला आशीर्वादाच्या देशात घेऊन चालला होता, वचनदत्त भूमीत घेऊन चालला होता, पण आता ह्या लोकांना प्रभू एक तर समुद्रात डुबतील, नाही तर हे लोक मारून टाकतील. प्रभू आता मी काय करू, यांना हे संकटातून यांना कसं बाहेर काढू. प्रभू परमेश्वर काय म्हटलं, स्वर्गातून देवाची वाणी झाली, मोशे तुझ्या हातात काय आहे, तो काठी, त्या समुद्राला मार. काय म्हटलं, त्या समुद्राला मार. बघ काय होते ते.
मोशी ती काठी घेतली आणि जोरात समुद्रावर आपटली. तसा समुद्र पटकन दुभागला. आमेन. प्रेज द लॉर्ड. समुद्र असा दुभागला आणि ते लोक सर्वजण त्या समुद्रातून चालत 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 समुद्राच्या पार. आणि पाठीमागे ते सैन्य त्यांनी पण बघितलं, अरे आता आपण पण जाऊ. आणि जसं ते लोक पुढे आले शत्रू, तो समुद्र परत जसा होता तसा झाला आणि ते समुद्रामध्ये डुबले. शत्रू समुद्रामध्ये डुबले. जेव्हा संकट आमच्या जीवनात येते आम्ही त्याच्यावर विजय मिळवू आणि सैतान हरला जाईल. हालेलुया. दुष्ट हरले, पण आम्ही विश्वास नाही ठेवायचा. आम्ही अविश्वास दाखवायचा नाही. आम्ही विश्वासाचं मागे पाहायचं नाही. संकट येतील, चिंता येतील, परिस्थिती बिघडलेली असेल, आणखी बिघडलेली असेल, पण एक लक्षात ठेवायचं, मला वचनचंद भूमी जायचंय. मला वचनचंद भूमीमध्ये कधी विश्वास कमजोर करायचा नाही. आज हा टॉपिक नव्हता माझा, पण ते कुणाशी तरी बोलत आहे. आज मला शिकवाय सांगायचं आहे की ज्यावेळेस परमेश्वराने या इस्रायल लोकांना वचनचंद स्वतःच्या भूमीत घेऊन चालला होता, दूध मध वाण्याच्या देशात तो घेऊन चालला होता, आशीर्वादाच्या भूमीत जेव्हा घेऊन चालला होता, तेव्हा 3 महिन्यानंतर परमेश्वर सिनाई पर्वतावर उतरला. आणि सिनाई पर्वतावर उतरल्यानंतर परमेश्वराने त्यांना 10 आज्ञा दिल्या. काय? 10 आज्ञा. अनेक आज्ञा होत्या, पण त्याच्यापैकी प्रमुख 10 आज्ञा. देव आम्हाला नेहमी चांगलं आणि वाईट काय आहे हे दाखवून देणारा देव आहे. माझ्या मुला हे चांगलं आहे, हे वाईट आहे. जसा बाप आपल्या लेकरांना म्हणतो की अरे तिथं खड्डा आहे, जाऊ नको, त्या खड्ड्यात पडशील. अरे तिथं साप येतोय, तिथे जाऊ नको, तिथं साप तुला चावेल, तिथं पोटा साप निघालाय. लहान लेकरांना नेहमी आपण काय करत असतो? सांभाळत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो किंवा त्यांना संकटापासून आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. देव एक असा आमचा परमेश्वर आहे, तो नेहमी आम्हाला आज्ञा देतो, हे करू नको, हे वाईट आहे, ते करू नको, ते चुकीचं आहे. तसंच प्रभू येशू ख्रिस्त पण आम्हाला अनेक काही गोष्टी शिकवत आहे. प्रभू येशू म्हणतो की जो व्यक्ती माझं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याचं घर खडकावर बांधणाऱ्यासारखं आहे. येस, आमेन. येशू म्हटला, जो व्यक्ती माझं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याचं घर कुठं बांधलेलं आहे? खडकावर. पण जो त्याप्रमाणे करत नाही त्याचं घर कुठं बांधलंय? मातीवर. कुठं? मातीवर. आणि ज्याचं घर मातीवर बांधलेलं आहे तेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा ते कोसळून जातात. पण ज्याचं घर खडकावर बांधलेलं आहे, पूर येऊ दे, वारा येऊ दे, तुफान येऊ दे, ते कोसळणार नाही. म्हणजे बायबल सांगतं की आम्ही वचनावर स्थिर झालं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. आज आम्हाला चेक करायचं आहे की आमचं घर खडकावर कधी बांधलं जाईल. आज आम्हाला बघायचं आहे की आमचं घर खडकावर कधी बांधलं जाईल. आम्हाला काय करायचं आहे म्हणजे आमचं घर खडकावर बांधलं असेल. कारण जर आमचं घरच खडकावर बांधलेलं नसेल किंवा आमचं घर जर मातीवर असेल तर आमच्या जीवनामध्ये पूर आला, वादळ आलं की ते कोसळून जाईल. हो की नाही? आज मला या वचनातून प्रभूने शिकवलंय का तुमचं घर खडकावर आहे का मातीवर आहे चेक तर करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपण बघणार आहोत, काढूया वचन लूक शुभवर्तमान. लूक शुभवर्तमान 6वा अध्याय 46 वचन. लूक शुभवर्तमान 6वा अध्याय 46 वचन. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. काय म्हणता तुम्ही? प्रभू प्रभू. मग ज्या गोष्टी मी सांगतो त्या का करत नाही? मी ज्या सांगतो त्या तुम्ही का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो, माझी वचन ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. कोण म्हणतं हे? प्रभू. हा, काय म्हणतो बघा. जो कोणी माझ्याकडे येतो, हा आपण 48 वाचतो. जो कोणी एक घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. हा, तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला, पाण्याचा ओघ आला, घरावर आदळला, तरी त्याच्याने ते हल्ले नाही, कारण ते चांगले बांधले होते. लक्षपूर्वक ऐका. बरेचदा आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनात कितीही त्रास झाले तरी आम्ही विश्वास सोडला नाही, म्हणजे आम्ही खडकावर घर बांधलेलं आहे. बरेचदा आम्हाला असं वाटतं की नाही.
काहीही जरी झालं तरी मी विश्वास नाही सोडला, म्हणजे माझं घर खडकावं. पण प्रभू पुढे काय म्हणतो की मग 49, परंतु जो ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो पाया वाचून मातीवर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. तो माती वाचून काय पाया वाचून ज्याने पाया घातलाच नाही, ज्याने पाया घातलाच नाही, हा, जो ऐकतो त्याप्रमाणे करत नाही त्याने पाया वाचून घर बांधलं. ज्याने पाया घातलाच नाही त्याने डायरेक्ट मातीवर रचले. त्याचं घर कसं झालं? डायरेक्ट मातीवर रचले. आणि तो त्या अशा मातीवर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. तो घरावर पाण्याचा ओघ आदळला, लागलेच पडले आणि घराचा मोठा नाश झाला. लक्षपूर्वक ऐका, ज्याने पाया वाचून घर बांधले आणि ज्याने पायावर घर बांधले. आज प्रत्येक जण खडक लागल्याशिवाय घर बांधत नाही, कारण जर खडकावर घर बांधलं तर ते मजबूत असतं. पण जर मातीच लागली तर कधीही ढासळते. माती कधी पण काय होते? ढासळून जाते. आज आम्हाला एक गोष्ट या वचनातून पाहायचं आहे, खडकावर घर बांधणं म्हणजे नेमकी काय? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अगोदर एक उपदेश दिला आणि प्रभू येशूने उपदेश दिल्यानंतर प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो, जो कोणी माझं ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो कोणासारखा आहे मी तुम्हाला दाखवतो. जो म्हणून माझं ऐकून माझ्याप्रमाणे करत नाही, त्याप्रमाणे करत नाही, कोणासारखा आहे मी तुम्हाला दाखवतो. तो 2 माणसं दाखवली, एकाने पाया वाचून घर बांधलं, एकाने खडका वाचून घर बांधलं. तर आपल्याला प्रभूला या ठिकाणी काय सांगायचं आहे की मला प्रभूचं काय ऐकायचं आहे? मी कशा प्रकारे प्रभूचं ऐकल्यानंतर माझं घर खडकावर असणार आहे? मी कशा प्रकारे प्रभूचं ऐकल्यानंतर माझं घर खडकावर होणार आहे? म्हणून आपण उपदेशित मध्ये बघू, लूक शुभवर्तमान मध्ये बघू. वचनात असं दिलेलं आहे, लूक शुभवर्तमान 6वा अध्याय, याच्यामध्ये वाचूया. त्याने आपल्या शिष्यांकडे आपली दृष्टी लावली आणि म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही देवाचे राज्य आहात. नाही, तुम्ही देवाचे राज्य तुमचे आहे. तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. जे भुकेले आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही तृप्त व्हा. जे आता तुम्ही रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसा. लक्षपूर्वक ऐका, जे भुकेले आहेत ते तृप्त केले जातील. म्हणून तुम्ही भुकेले, आम्ही भुकेले झाले पाहिजे. सगळ्यांनी आम्ही काय झाले पाहिजे? भुकेले झालं पाहिजे. जे रडता ते तुम्ही हसा. प्रेज लॉर्ड. जे तुम्ही रडता तुम्ही काय करा? हसाल. हा, जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे माणसं तुमचा द्वेष करतील, तेव्हा आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील, तुम्हाला तुमची निंदा करतील, तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. त्या दिवशी तुम्ही आनंद करा, उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमचे पूर्वज भविष्यवाद्यांना तसेच करीत होते. बघा, तुमची निंदा झाली, लोक म्हणतील अरे हे ख्रिश्चन झाले, हे ख्रिश्चनच्या देवाकडे जाऊ लागले, है की नाही? लोक काय करतील? आमची निंदा करतील. हे कुठे जातात काय माहिती, यांनी काय घडलंय काय माहिती, वेगळंच हे निंदा करतील लोक तुमची, असं बायबल सांगतो. पण बायबल सांगतं की त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहात, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आमेन. हालेलुया. तुमची निंदा करू द्या, तुम्हाला नावं ठेवू द्या, अरे यांनी काय घडलंय, हे कोणत्या देवाकडे जायला लागले, यांनी सगळं काही सोडलंय. तर बायबल सांगते तुम्ही आशीर्वादित आहात, तुमचं स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तर तुम्ही आनंद करा. तुम्ही काय करा? आनंद करा. येशू म्हणतोय की तुम्ही मी जे काही सांगतो त्याप्रमाणे करता तर तुमचं घर खडकावर बांधलेलं आहे. म्हणून येशू तुम्हाला काय सांगत आहे? येशू आम्हाला काय सांगत आहे की आम्ही काय करा ते आम्हाला करायचं. ठीक आहे? येस. आज आम्हाला बघायचं आमचं घर खडकावर एका मातीवर बांधलेलं. प्रेज लॉर्ड. पुढचं वचन 24. परंतु तुम्ही धनवनास हाय हाय, तुम्ही आपले समाधान भरून पावला. जे तुम्ही आता तृप्त झाला ते तुम्हाला हाय हाय, तुम्ही भुकेले व्हाल. आणि जे तुम्हाला हाय हाय तुम्ही शोक करा, रडाल. जेव्हा तुम्हाला सर्व माणसे बरे म्हणतील तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही पूर्वेस तुमच्या पोटा संदेष्टांना तसेच करीत होते. हे धनवानाविषयी दिले. 17. परंतु तुम्ही ऐकणाऱ्यांना मी सांगतो, आपल्या वैरावर वृद्धी करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा. कोणावर वृद्धी करायला सांगते? वैरावर. हे लक्षपूर्वक आहे का? मला यासाठी सांगायचं आहे की आमचं घर खडकावर बांधलेलं पाहिजे.
आज आम्ही बघायचंय आमचं घर खडकावर आहे का. आम्हाला कोणावर प्रीती करायचंय? दुश्मनावर, वैरावर. वैरावर काय करा? प्रीती करा. प्रीती करा. तुमचं किती तुम्हाला कोणी भांडण करू द्या, तुम्हाला शिव्यागाळ्या करू द्या, तुमची निंदा करू द्या, तुम्हाला वाईट समजू द्या, तुमचं वाईट त्यांनी करू द्या, पण प्रभू मी त्याला क्षमा करतो, मी त्याच्यावर प्रेम करतो असंच म्हणा. कारण आमचा देव तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचं वचन 28, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जो एका गालावर मारतो त्यांना दुसराही पुढे कर, जो अंगरंगात घेतो त्याला बंदी पण द्यायला विसरू नका. लक्ष ठेवा, आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो तो जगा वेगळा आहे. हा, जर तुम्हाला कोणी श्राप देते असेल त्याला म्हणतो आशीर्वादित हो. त्याला काय म्हणायचं? तो आशीर्वादित हो. आशीर्वाद काय म्हणायचं माहिती का तुम्हाला? आज आपल्याला आपलं घर खडकावर आहे की नाही? आपण एक बघत ते आपलं घर खडकावर बांधलेलं आहे की नाही? जो माझा ऐकतो त्याने आपलं घर खडकावर बांधावं. म्हणून आज मला खडकावर बांधायला शिकायचे. माझं घर खडकावर बांधायला शिकायचं आहे. जे तुम्हाला श्राप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. अजिबात तुम्हाला जर कोणी शिव्या श्राप देत असेल तर तुम्ही वरून देऊ नका, त्याचा बदला घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी मला एक दिली तर मी त्याला 2 दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंही त्याचं जिभे धरून वडल. आता हे सोडून द्या. आता आपण जगाची लोक नाही. आता आपण जगाचे लोक नाही. बदलायचंय देवाच्या स्वरूपासारखं आपल्याला. देवाने यासाठीच आपल्याला निवडलंय. म्हणून मी म्हटलं, जेव्हा इस्रायल लोक वचनदत्त भूमीत देव घेऊन चालला होता आशीर्वादाच्या देशामध्ये, देवाने त्यांना पहिले आज्ञा दिल्या, असं करू नको, तसं करू नको. म्हणून आज जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. कारण बायबल सांगतं जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे परत येईल. जर शेजारच्याने तुम्हाला शिव्या दिल्या तर त्याच्याकडे त्या परत जातील, तुम्ही घेऊच नका ना त्याच्याकडे त्या. पण तुम्ही आशीर्वाद दिला तर त्याच्याकडून तो आशीर्वाद तुमच्याकडे परत येईल. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून बायबल सांगतं तुम्ही श्राप देऊ नका तर आशीर्वाद द्या. आणि दुसरी गोष्ट, गालावर मारलं तर दुसरा पण पुढं कर. बंडी पण घेतली तर काय, अंगरखा घेतली तर बंडी पण दे. 30वं वचन, जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, जो तुझ्या वस्तू घेऊन जातो त्याच्यापासून त्या परत मागू नको. जसे माणसाने तुमच्याशी वागावे, तुमची इच्छा असेल तसं तुम्हीही त्यांच्याशी वागा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती करता त्यात तुमचा उपकार काय? कारण पापीही आपल्यावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. लक्षपूर्वक ऐका. आज आम्ही एकच गोष्ट ठरवतोय, आमचं घर खडकावर आहे का? कारण खडकावरचं घर आशीर्वादित आहे. हा, बायबल सांगतं की जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती केली तर वेगळं काय करता? पापी पण तसंच करतात. जगातले पापी सुद्धा तसंच करतात. तुम्ही जगातले पापी नाहीये. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम करा. चांगला माणूस आपल्याशी समाजात चांगला वागला तर आपण पण तशीच चांगलंच वागणार. त्यात वेगळं काय असं? काहीच नाही. पण प्रभू काय म्हणतो की तुम्ही तुमचा द्वेष करणाऱ्यावर पण प्रेम करा. 32 वचन, तुमचे बरे करतात त्यांचे जर तुम्ही बरे केले तर त्यात उपकार काय? कारण पापी तसेच करतात. आपण पटकन वाचूया. ज्यापासून तुम्हाला परत घेण्याची इच्छा आहे त्यांना जर तुम्ही उसने देता त्यात उपकार काय? आणि जितके दिले तितके तुम्ही परत मिळेल त्या आशानेच तुम्ही काय करता? देता. परंतु आपल्या वैरावर प्रीती कर, त्याचे बरे कर. निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचं प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही परस्पराचे मुलगे व्हाल, कारण अनुपकारी आणि वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुपकारी आणि वाईट लोकांवर तो काय करणार आहे? उपकार करणार. तुम्ही परस्पराचे मुलगे व्हाल. जर तुम्ही असं कराल तर तुम्ही देवाचे मुलगे व्हाल. पुढचं वचन, तुमचा बाप जसा दयाळू आहे तसेच मी दयाळू व्हा. कोणी कोणाचा न्याय करू नका, म्हणजे तुमचा पण न्याय केला जाणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, तुम्हाला पण दोषी ठरवलं जाणार नाही. तुम्ही सोडा, म्हणजे तुम्हाला सोडले जाल. तुम्ही सोडले जाल. तुम्ही पण सोडले जाल. सोडा म्हणजे तुमच्या विरोधात काही केलं तरी सोडा. त्या सोडा. न्याय करू नका, तुमचा न्याय ठरवण्यात येणार नाही. तो असा आहे ती तशीच करू नका असं. बायबल सांगते तुम्ही कोणाला दोषी पण ठरवू नका. हा, माहित आहे ना तो कसा आहे, त्याच्यापेक्षा मी तर लयच बरी. दोषी ठरवूच नका तुम्ही. विश्वास ठेवा, खडकावर पाय आहे की नाही बघायचं.
खडकावर पाया. प्रेज लॉर्ड. मी जेव्हा ही वचना पाहत होते, मी बघत होते खडकावर पाय. अरे प्रभू, अजून पण मातीवर होते की काय. प्रेज लॉर्ड. जो माझं मी जे सांगतो ते ऐकतो, त्याचा पाया खडकावर बांधलेला आहे. प्रभू म्हणतो, नाहीतर तो मातीवर. आज आम्ही खडकावर पाया बांधायचं शिकायचं. मला तुझ्या इच्छाप्रमाणे करायचंय. नुसतं प्रभू प्रभू करू नका. प्रभू म्हणतोय, मी जे सांगतो ते तुम्ही ऐका. ऐका. कोणाला दोष लावू नका, न्याय ठरवू नका. प्रेज लॉर्ड. आजपासून ठरवायचे आपल्याला. प्रभू नवीन वर्ष दिलंय. 2025 वर्षामध्ये मी आलोय. आता मी खडकावरच बांधणार. प्रेज लॉर्ड. पुढच्या वचनामध्ये 38 म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. कोणी माप दडपलेले, हलवलेले, शीत भरलेले असे तुम्ही पदरी घालाल. कारण ज्या मापाने तुम्ही माप घालतात त्याच मापाने तुम्हाला परत दिलं जाईल. त्याने दाखला सांगितला, आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही, दोघेही खाचेत पडतील. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही, प्रत्येक पूर्ण झाल्यावर आपल्या गुरुसारखा आहे. तू आपल्या डोळ्यातले तुलई ध्यानात न आणता आपल्या डोळ्यातले कसपट का पाहतो? दुसऱ्याच्या आपल्या भावाच्या डोळ्यातले कसपट का पाहतो? आता तू आपल्या डोळ्यातली तुळई न पाहता आपल्या भावाला असे का म्हणतो की तुझ्या डोळ्यातली कसपट मला काढून दे? अरे डोंग्या, पहिल्याने तू आपल्या डोळ्यातली तुळई काढ, म्हणजे तुझ्या भावातल्या डोळ्यातले कसपट काढून टाकायला तुला स्पष्ट दिसेल. कारण वाईट फळ देते असे कोणतेही चांगले झाड नाही, आणि चांगलं फळ देतं असं कोणतेही वाईट झाड नाही. कारण प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. कारण काट्याच्या झाडावरून अंजीर काढता येत नाही, आणि काटेरी झुडपावरून द्राक्ष तोडता येत नाही. चांगला माणूस आपल्या अंतःकरणातून, चांगल्या भांडारातून चांगले काढतो, आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे त्यातूनच त्याचे तोंड बोलते. तर आमचा अंतःकरणामध्ये चांगलं भरायला शिका. जर प्रभूने आम्हाला सांगितले असं करू नका, तर आपल्याला नाही करायचं. तरच आमचं घर खडकावर बांधलेलं आहे. आणि मग कितीही वारं वादळ आलं, पूर आलं तरी ते कोसळणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि जे घर खडकावर आहे ते उंच 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 वाढत जातं. त्याचे किती पण त्याचे मजले करा, ते वाढतं, उंच केलं जातं. लक्षपूर्वक ऐका. देवाने आम्हाला जगातून यासाठी निवडले, आम्ही परात्पराचे लेकर ठरले जावे, आम्ही देवाच्या राज्याचे वारस ठरले जावे, सार्वकालिकासाठी आम्ही देवाच्या जवळ राहावे. त्या देवाने आमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम घरं केलेली आहे. त्या देवाने आमच्यासाठी जिथं दुःख नाही, त्रास नाही, आजार नाही, टेन्शन नाही, चिंता नाही, मरण नाही, असं ठिकाण त्या प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. पण हे जीवन आम्हाला दिलंय की आम्ही त्या देवाचे ऐकावं, त्याच्या वचनाप्रमाणे ऐकावं. आणि जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, मग आम्हाला आमच्या हृदयाला ठोकरी लागते. अरे नाही, मी चुकीचं केलं बरं का, मी एखाद्या व्यक्तीला शिव्या दिल्या बरं का, मी त्याला श्राप दिले बरं का, मी त्याला दोष लावला बरं का, हो आम्ही त्याचा न्याय ठरवला बरं का. आणि असं ऐकल्यानंतर जेव्हा आपण प्रभूला म्हणतो, प्रभू हे बाबा मला क्षमा कर, माझ्या सर्व चुकांची क्षमा कर, तेव्हा तो प्रभू आपल्या सर्व चुकांची क्षमा करतो. तो आम्हाला पूर्ण शुद्ध करतो, क्लीन करतो, आणि म्हणतो माझ्या लेकरा माझ्या वचनाप्रमाणे कर, म्हणजे तुझं घर खडकावर बांधलेलं सारखं असेल. प्रेज लॉर्ड. आमचं घर कसं असेल? खडकावर बांधल्यासारखं. म्हणून जर आमच्या जीवनात आतापर्यंत आमचा आशीर्वाद अडकलेले असतील, प्रार्थना ऐकल्या नसतील, आज देवाला म्हणूया, प्रभू आतापर्यंत जर मी चुकले माझ्या मुखाने, तुम्ही असो मी असो, आपण सगळे चुका करतो, पण प्रभूला म्हणा मला क्षमा कर. आणि येशू आमचं प्रायश्चित्त आहे. प्रभू येशू आमचं काय आहे? एक योहानाचं पत्र असं दिले की तो संपूर्ण जगाचं प्रायश्चित्त त्या बापाजवळ आहे. त्याने आमचं प्रायश्चित्त केलेलं आहे सर्व पापांचा. जेव्हा आम्ही क्षमा मागतो, आम्हाला आमच्या सगळ्या चुकांची जाणीव होते. हो प्रभू, मी भांडकुदळ होतो, मी शिव्या देणारा होतो, मी दोष लावणारा होतो, मी न्याय ठरवणारा होतो. होय प्रभू, मी कधी कुणाला काय असताना जवळ दिलेलं नाहीये. होय प्रभू, मी अनेक वेळेस चुका केलेल्या आहेत, मला क्षमा कर.
आणि जेव्हा आमच्या अंतकरणाला टोचणी लागते, प्रभूला अंतकरणापासून जेव्हा आम्ही क्षमा मागतो, आमचा अंतकरण प्रभू बदलते. कारण चांगल्या अंतकरणातून चांगल्या गोष्टी निघतात. मग आमचा अंतकरण प्रभू स्वच्छ करतो. आणि विश्वास ठेवा की आमच्यामध्ये एक नवा मनुष्य जे देवाच्या स्वरूपासारखा आहे तो घडला जातो, तो बनला जातो. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. म्हणून आज आपल्यामध्ये नवा मनुष्य देवा स्वरूपाचा आहे तो घडला पाहिजे. कारण आपल्या प्रत्येकाला देवाच्या जवळ राहायचं आहे, देवाच्या बरोबर. हे आयुष्य आपलं क्षणिक आहे, थोड्या दिवसाचं आहे. 70, 80, 90, 100 बायबल सांगतं ते वापरीसारखं आहे. पण सार्वकालिकासाठी त्या प्रभूच्या जवळ आपल्याला सर्वांना राहायचं आहे. म्हणून आपलं घर खडकावर बांधायला शिका. जो प्रभू जे सांगतो त्याप्रमाणे करतो, त्याचं घर खडकावर बांधलेलं आहे. आणि कित्येक वेळा आम्ही मातीवर बांधतो आणि त्यामुळेच ते कोसळतं. त्याच्यामुळे काय होतं, ते कोसळून जातं. आम्हाला पण कळत नाही की का ते कोसळलेलं आहे. आम्हाला फळ मिळत नाही, विश्वासाचं फळ आम्हाला मिळत नाही. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आम्ही वचनातून पाहिलं देवा, तू आम्हाला यासाठी निवडलं कारण आम्ही तुझं वचन ऐकावं. शहाणा मनुष्यासारखं आमची घरं आम्ही खडकावर बांधावी. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. या 2025 वर्षामध्ये परमेश्वर आम्हाला आमचं घर खडकावर बांधायला शिकवलं. प्रभू एक प्रभू आम्ही सगळ्या गोष्टीच्या तुला नाही आवडल्या त्या केल्या असतील तर क्षमा कर. म्हणूया प्रभूला आमच्यामध्ये न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्ही कुणाला दोष लावला असेल, कुणाचा न्याय ठरवला असेल, श्राप दिले असतील, आम्ही तुला जे आवडलं आहे ते आम्ही केलं नसेल, ज्या गोष्टी तुला आवडत्या त्या आम्ही केलं नसेल तर क्षमा कर. कारण आमचा देव बोलणारा देव आहे, तो जिवंत देव आहे. त्याच्याजवळ प्रतिफळ आम्हाला आहे. त्याने त्या परस्पराचे मुलगे आम्ही ठरले जावा, त्याची लेकरं आम्ही असावे. म्हणून या जगातून त्याने आम्हाला निवडले. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. प्रभू क्षमा कर. डोळे बंद करा. म्हणा प्रभू क्षमा कर. प्रभू येशू आम्हाला क्षमा कर. प्रभू येशू आम्हाला क्षमा कर. देवा आम्हाला तुझी गरज आहे. देवा वचनात दिलेला आहे, तू म्हटला की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. प्रभू तुझं राज्य प्रत्येकाच्या मध्ये येऊ दे, प्रत्येकाच्या जीवनात येऊ दे, प्रत्येकाच्या घरात येऊ दे. प्रभू तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनात आम्ही, तुझी क्षमा आम्ही प्रत्येकाच्या जीवनात. प्रभू येशू धन्यवाद. प्रभू आज तुझ्या लेकरांना प्रत्येकाला तुझी क्षमा आम्ही स्वीकारतो. प्रत्येकाच्या जीवनात प्रभू तुझी क्षमा आम्ही स्वीकारतो. परमेश्वर तुझ्या लेकरांवर दया कर आणि आशीर्वादित कर. आम्हाला प्रत्येकावर तू दया कर आणि आशीर्वादित कर. प्रभू शहाणा मनुष्यासारखा खडकावर आमचं घर बांधलं जाऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जे आजारी आहे, जे दुःखी आहे, जे निराशात आहे, चिंतेमध्ये आहे, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला मोकळीकता दे. येशूच्या नावात प्रभू, येशूच्या नावात यांच्या जीवनात आम्ही सुटका स्वीकारतो. तुझा आशीर्वाद मी स्वीकारते. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. बोलो येशू मसीह की जय. आमेन.